नमस्कार, आदाब, सत श्री अकाल आणि येवकार तुमकां सगळ्यांक इन योर फेवरेट प्रोग्राम गजाली. आणि आयज एक खास कार्यावळ आसा तुमच्या खातीर आणि तशेंच खास व्यक्ती आमच्या बरोबर आसा. अँड खूब कितें सांगपाचें आशिल्लें म्हाका, कारण जांचे कडेन आतां उलोवपाचो आसा, जांच्या बरोबर मी गप्पा गोष्टी करणार आहे, त्यांना मी 5 वर्षा अगोदर भेटलो होतो. आणि तेव्हा एक गोष्ट नक्की माहीत होती की येस, पुढच्या काळात आम्हाला खूप चांगलं काहीतरी त्यांच्याकडून बघायला मिळणार आहे. आणि आज परत एकदा आम्ही त्यांच्याबरोबर इकडे गप्पा गोष्टी करण्यासाठी आलो आहेत. नेहा महाजन मॅम आमच्या बरोबर आहेत. वेलकम टू द शो. सगळ्यात आधी थँक्यू सो मच. परत एकदा मी तुम्हाला गोव्यात वेलकम करतोय आणि विल स्टार्ट फ्रॉम गोवा, कारण मी तुमच्या लाईफबद्दल खूप काही विचारणार आहे. कारण ॲक्टर म्हणून खूप काही करावं लागतं ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. पण गोवा कसं काय वाटतं सगळ्यात आधी? गोवा माझं, काल मी गोव्यात आल्यापासून मला असं वाटतंय की मी बहुतेक गोव्यातच यायला पाहिजे. मुंबई खूप जवळ आहे, त्यामुळे जर का मला गोवा प्रचंड आवडतं. आपण काल बोललो तसं गोव्यात आल्यावर मला खरंच घरी आल्यासारखं वाटतं. कारण त्याचा छोटेपणा, त्याचा निसर्ग, समुद्र, जेवण इकडचं दोन्ही, म्हणजे नुसतेच मासे असं नाही, इवन द व्हेज फूड. आत्ता मी एक पायनॅपल आणि मँगो करी खाल्ली. सो मला प्रचंड आवडतं गोवा. कोकणाचा तो वेगळा जादू आहे वाटतं मला. आय थिंक सो. बरोबर, म्हणजे तो आपल्याकडे आकर्षित करून घेतो. आणि कदाचित लहान असल्यामुळे का होईना बहुतेक, आणि त्याचं असं खूप शहरीकरण खूप झालं नाही आहे. अजून छोटी दुकानं आहेत, अजून रस्ते आहेत, अजून चालायला जर का असं वाटलं की एक चक्कर मारूयात, तर असं नाही वाटत की नुसत्याच गाड्या आणि फुटपाथ पण नाही चालायला. त्यामुळे असं एक छान वातावरण आहे गोव्याचं. आय रिअली लाईक इट. कुठला प्लेस जास्त आवडतो गोव्यामध्ये? आत्ता मी पणजीमध्ये आहे, त्यामुळे पणजी तर होच, पण माझे आणखीन काही 2-3 जवळचे मित्रमैत्रिणी मोयराला राहतात. ओके. नॉर्थ गोवा. त्यामुळे तो मोयराचा तो भाग, म्हापसा खूप मला आवडतं. खरं एव्हरी बीच और एव्हरी रिजन इन गोवा हॅज अ युनिक समथिंग, इन्क्लुडिंग साऊथ गोवा. त्यामुळे म्हणजे ते जरी टुरिस्टी असलं तरी तिकडचा निसर्ग वेगळा आहे आणि बीचेस वेगळे आहेत. सो आय थिंक ऑल ऑफ गोवा. काल सुद्धा मला वाटतं उद्घाटन सोहळ्याला बोललं होतं की जस्ट बीच आणि पार्टीज वगैरे नाही, तर हिंटरलँड जे आहेत, ज्याच्यात भरपूर काहीतरी बघायला मिळतं. मँग्रोव्ज गोव्याचे, टेम्पल्स आहेत, मॉस्क, चर्चेस, जे एक्सप्लोअर करण्यासारखं भरपूर काहीतरी आहे. आणि मला वाटतं मराठीत नदी वाहते हे फिल्म सुद्धा हल्ली झालेली, ते गोव्यात शूट झालेली. हो का? हो. आणि पूर्ण म्हणजे एक्स्ट्रीम नॉर्थला सारखं जाऊन एक फिल्म शूट केली होती गोव्यात. सो नाईस. खरं आश्चर्य आहे की अशी एखादीच आहे, म्हणजे इतकं खरं शूट करण्यासारखं आहे. पण चांगली गोष्ट आहे की खूप, मला वाटतं कालच चीफ मिनिस्टर म्हणाले की कदाचित फिल्म सिटी तुम्ही इथे करणार आहात. तसं झाल्यावर गोव्याचं काय होईल कोणास ठाऊक. बट लेट्स होप इट रिटेन्स इट्स खूप चांगले लोकेशन्स आहेत गोव्यात शूट करण्यासारखे, अजून एक्सप्लोअर करायला पाहिजे. विल स्टार्ट विथ युअर करिअर. म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये शिकत होता आणि तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आर्टमध्ये होतं. तुमचे वडील आहेत ते सितारवादक. बरोबर. सो कसं काय ॲक्टिंगमध्ये कसं काय? सो मी आहे मूळची तळेगावची. तळेगाव हे सुद्धा छोटं, म्हणजे पुण्याच्या थोडंसं बाहेरचं छोटं गाव आहे. आता ते छोटं राहिलं नाही आहे, पण तळेगावात पण असं एक वातावरण होतं की माझ्या आजोबांनी तिकडची पहिली इंग्लिश मीडियम शाळा सुरू केली. मग माझ्या आजोबांनी बरंच काय काय केलं. ते स्वतः कवी होते, त्यांनी एक वृद्धाश्रम सुरू केलं. आणि त्यामुळे हे महाजन जे आमचं जे कुटुंबीय होते, ते सगळेच जण काहीतरी सतत समाजासाठी काहीतरी करणं, किंवा आमची एक करोगेटेड बॉक्सेसची इंडस्ट्री पण या सगळ्यांनी मिळून, म्हणजे आजोबांनी प्रिंटिंग प्रेस सुरू केली आणि नंतर माझे 2 काका आणि बाबांनी ती पुढे दे डिड द बिझनेस. पण ते सुद्धा त्यांनी खूप असा प्रेमाने तो बिझनेस केला, की असं नाही की नुसतंच, म्हणजे ते आमचे जे सगळे वर्कर्स होते त्या कंपनीमधले, त्यांनासुद्धा असं वाटायचं की आपण सगळे कुटुंबातला भाग आहोत. त्यामुळे मला वाटतं की माझी आई इंग्लिश शिकवते चाकण कॉलेजमध्ये. तर चाकण इज ऑल्सो अ स्मॉल विलेज अगेन, आणि ती तिथे प्राध्यापिका म्हणून शिकवते, लिटरेचर शिकवते. त्यामुळे कुठेतरी एक असं वातावरण होतं की आपल्याला नेमकं आयुष्यात काय करायचं आहे, काय, म्हणजे नुसतंच एक ठरवलेली वाट नाही की माझं 23व्या झाले की लग्न करायचं, इंजिनिअरिंग करायचं, असं काहीच वातावरण नव्हतं. त्यामुळे मला कदाचित एक फ्रीडम होतं टू नो की मला काय करायचं आहे, मला काय आवडतं. मी सतारी शिकते, बाबांबरोबर वाजवते सुद्धा. पण
असं सगळं मग नाटकं वाचणं, पुस्तकं वाचणं. आमच्या घरी अनेक कलाकार यायचे, कारण बाबा सतार वाजवायचे आणि ते ऑर्गनाईज पण करायचे आमच्या गावाच्या लोकांसाठी मैफिली. त्यामुळे किशोरी आमोणकर, पंडित जसराजजी, अनेक मोठे मोठे कलाकार आमच्या घरी येऊन 5-6 दिवस राहून गेलेत. त्यामुळे मी त्यांच्याजवळून रियाज ऐकला आहे. मी म्हणजे बालमुरली कृष्ण जे कर्नाटकाचे आहेत ते आमच्या घरी येऊन राहिलेत आणि माझा असा एक फोटो पण आहे की मी त्यांच्या मांडीत बसून त्यांचं गाणं ऐकते. त्यामुळे आय वॉज लाईक दिस इज सच वेल्थ फॉर मी. बरोबर. पण म्युझिक जेव्हा घरी होतं तेव्हा तुम्हाला कधी वाटलं नाही की आता म्युझिकमध्ये मला जास्त गायचं आहे किंवा आणि काहीतरी करायचं आहे? ॲक्टिंगमध्ये कसं काय? ॲक्च्युली म्युझिक तर माझं सुरूच आहे, म्हणजे अजूनही मी सतार वाजवते. त्यामुळे असं नाही फक्त की मी करिअर माझं म्युझिकमध्ये मी नाही करत आहे, म्हणजे ॲटलिस्ट नॉट राईट नाव. कारण ओके, सो असं झालं की मला फर्ग्युसनमध्ये मी जेव्हा ॲडमिशन घेतली 10वी झाल्यावर, तेव्हा असं झालेलं आर्ट्स का सायन्स, आणि समहाऊ मला आर्ट्स करायचं होतं. आणि तेव्हा मला एक स्कॉलरशिप मिळाली टू गो टू टेक्सास, अमेरिका. आणि तिथे जाऊन मी थिएटर मेजर एनरोल केलं माझ्यासाठी. त्यामुळे मी तिथे 2 वर्ष नाटक शिकले आणि नाटकात कामं केली. मग माझ्यासाठी लँग्वेज कोच होता, सो यु नो माझ्या ॲक्सेंटसाठी, कारण तिकडच्या लोकांना भारतीय ॲक्सेंटच्या ऐवजी आणखीन मी जर का फाईन म्हणजे कोणाला कळूच नाही की मी भारतीय आहे असं, त्यामुळे ऑल ऑफ दॅट. त्यामुळे तो सगळा जो अनुभव होता, नॉट जस्ट लँग्वेज पण बॉडी आणि एकूण ॲक्टिंग म्हणजे काय, एकूण स्क्रिप्ट वाचायची म्हणजे त्याची मेथड काय असली पाहिजे, आय थिंक. आणि एकदा तुम्ही ॲक्टिंग करायला लागलात, एस्पेशली फॉर मी शाळेत असताना सुद्धा, म्हणजे तळेगावच्या शाळेत सुद्धा 5वी-6वीत असताना सुद्धा मी नाटकात कामं करायचे आणि असं सगळं. सो आय थिंक आय ऑलवेज न्यू आय वॉन्टेड टू बी अन ॲक्टर. स्कूलमधूनच होतं काहीतरी स्टेजवर? आणि ते 2 वर्ष जी होती अमेरिकेत, त्याच्यात परफॉर्मन्सेस करून, स्टेज परफॉर्मन्सेस करून इतकी मजा आली की आय न्यू आय जस्ट वॉन्टेड टू कीप डुईंग इट. देन तुम्ही फिलॉसॉफी केली होती इन कॉलेज. सो कसं काय जमलं ते सगळं? म्हणजे आफ्टर 2 years ऑफ ट्रेनिंग इन US डायरेक्ट मग इकडे फिलॉसॉफी, आणि कसं काय? सो मी परत आले आणि मग मी विचार केला की आता काय करायचं. कारण सो मी एक असं होतं की तू शिक्षण पूर्ण कर वगैरे असं असतं, म्हणजे की 12वी झाल्यानंतर नुसतंच ॲक्टिंग करायचं असं मलाही कुठेतरी वाटत नव्हतं. मलाही शिकायला आवडत होतं कदाचित, पण काय शिकायचं असं असताना आमचे ॲक्च्युली एक प्रोफेसर होते, प्रोफेसर लोबो. ते पण गोव्याचे आहेत बरं का. ते फर्ग्युसनमध्ये शिकवायचे, आत्ता पण ते गोव्यात राहतात. आणि ते फिलॉसॉफी शिकवायचे. आणि एकूण फिलॉसॉफी म्हणल्यावर लोकांना असं वाटतं की काहीतरी स्पिरिच्युअल, पण इट्स नॉट ट्रू. फिलॉसॉफी इज अबाउट हाऊ यू थिंक अबाउट लाईफ, व्हॉट इज मिनिंग, व्हॉट इज नॉलेज, व्हॉट इज यु नो ऑल दीज क्वेश्चन्स. त्यामुळे कुठेतरी मला फिलॉसॉफी शिकताना जाणवलं की हे सगळं आयुष्याशीच निगडीत आहेत. हे सगळे काचे प्रश्न, आपण काय करतोय, कशासाठी करतोय, कसं करतोय, द एस्थेटिक्स बिहाइंड इट. त्यामुळे इनफॅक्ट फिलॉसॉफीचा प्रत्येक क्लास झाल्यावर मला वाटायचं दिस इज अ क्लास इन ॲक्टिंग, यु नो. सो इट्स ऑल लिंक्ड, म्युझिक, लाईफ, फिलॉसॉफी. पण त्याचा पुढे सुद्धा मला वाटतं भरपूर फायदा होऊ शकतो, ॲक्टिंगमध्ये खूप फायदा होऊ शकतो. अर्थातच मला वाटतं कलाकार म्हणून, कलाकारच फॉरगेट कलाकार, आय थिंक चीफ मिनिस्टर म्हणून सुद्धा जर का तुम्ही फिलॉसॉफिकली विचार करत असाल ना, तर एक नजर येते आयुष्याकडे बघण्याची, जी अर्थातच तुम्हाला मदत करणार ना. म्हणजे तुम्ही जितका विचार कराल तितके तुम्ही आणखी समृद्ध व्हाल असं मला वाटतं. बरं, तुम्ही थिएटर करत होतात, मला थिएटर आवडत पण होता. मग फर्स्ट फिल्म करण्याचे कसं काय तुमचं? असं झालं ॲक्च्युली, इट्स ऑल सो लिंक्ड नाव दॅट आय थिंक ऑफ इट, की मी आले परत आणि मी एका नाटकात काम करत होते आणि सुमित्रा भावे, ज्यांना काल गव्हर्नमेंटनी लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड दिला, त्यांनी मला नाटकात बघितलं आणि त्या म्हणाल्या तू माझ्या सिनेमात काम कर. आणि दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म, बेवक्त बारिश. बेवक्त बारिश, जी सुमित्रा मावशींनी डिरेक्ट केली आहे. त्यामुळे तेव्हा जस्ट म्हणजे मी अमेरिकेहून परत आले होते, सो फर्स्ट इयर BA असेल. आणि सो बेवक्त बारिश वॉज माय फर्स्ट फिल्म. आणि मग मी सुमित्रा मावशींबरोबर 3 फिल्म्स केल्या आणि एकदा सिनेमे करत म्हणजे हळूहळू कामं मिळत गेली इन फिल्म्स. आणि फिल्म ॲक्टिंग इज व्हेरी डिफरंट फ्रॉम थिएटर. फर्स्ट फिल्म बेवक्त बारिश कशावरती बेस्ड होतं ॲक्च्युली? बेवक्त बारिश ही ऑक्सफॅमनी प्रोड्यूस केली आहे फिल्म. आणि त्याचा एक अंडरकरंट वॉज एड्स अवेअरनेस, पण इट्स अ नाईस फिल्म अबाउट, मी एक राजस्थानातली एक गावातली मुलगी आहे आणि अशी छान लव्ह स्टोरी आहे.
आणि ओके वाव. त्याच्यानंतर तुम्हाला फिल्म मिळत गेली, फिल्म्स करत गेल्यात आपण, आणि त्याच्यात काही अशा फिल्म्स आहेत जे आज सगळे लोक बघताना सुद्धा अरे वाव काय. रिअली थँक्स. पहिली फिल्म जेव्हा मराठी फिल्म फेस्टिवलला आलेली, नीलकंठ मास्तर, काय होतं मनात? म्हणजे आता फेस्टिवलला जाणं, फेस्टिवलला फिल्म बघतात, क्रिटिक्स येतात, ते बोलतात, काय होतं? खरं नीलकंठ मास्तर वॉज अ व्हेरी स्पेशल फिल्म. कारण मी पहिल्यांदा गजेंद्र हिरेंबरोबर काम केलं आणि तो रोलही असा होता की मी असं कधीच केलं नव्हतं. एक भूमिगत चळवळीतली एक रिव्होल्युशनरी महिला, ज्याच्याबद्दल फार कोणी लिहिलंही नाही आहे, आणि म्हणजे अशी ती कोणी एक सामान्य महिला जिच्याबद्दल काही वाङ्मय नाही आहे का, फिल्म्स नाही आहेत का, काही नाही. त्यामुळे ते कॅरेक्टर खूप मस्त होतं आणि त्यात एकदम नो मेकअप, साधी पांढरी साडी आणि लांब वेणी आणि असं माझं लुक होतं. आणि तो सगळं त्या शूटिंगच्या प्रवासात सुद्धा आमच्या सगळ्यांचे जे काय भावनिक प्रवास झाला होता, त्यामुळे वी वर ऑल सो एक्सायटेड की आता आणि मी त्याच्या आधी फिल्म बघितली नव्हती कारण इट वॉज सिंक साऊंड, डबिंग झालं ना. युजली डबिंग करताना तुम्ही बघता, त्यामुळे मला इनफॅक्ट खूपच आणखीन कुतूहल होतं की हे सगळं कसं दिसणार आहे. आणि ऑफकोर्स फेस्टिवलमध्ये आल्याचा एक वेगळा अभिमान असतो कदाचित, कारण म्हणजे तुम्ही नुसतंच पैसे देऊन करमणुकी करता न जाता फेस्टिवलला तुम्ही सिनेमा म्हणून बघायला जाता, त्यामुळे इट्स व्हेरी प्राऊड फॉर शुअर. तुम्ही एक गोष्ट सांगितली की तुमच्या आजोबांनी इंग्लिश स्कूल सुरू केलं होतं, गावातली काहीतरी तुम्ही एक स्टोरी, मला एक तुमचं ट्रेलर बघितलं होतं मी, गाव, त्याच्यात सुद्धा असं काहीतरी स्टोरीज आहेत? नाही, गावामध्ये ॲक्च्युली गाव सुद्धा स्क्रिप्ट खूप छान गौतम सिंगनी लिहिली आहे. तो अल जझीरासाठी ही इज अ डॉक्युमेंटरी फिल्म मेकर. सो दॅट वॉज हिज फर्स्ट फीचर फिल्म. आणि गावची ॲक्च्युली कॉन्सेप्ट छान होती की असं त्याचं टॅगलाईन अशी होती की सगळेच लोक शहराकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पण शहरच गावाकडे का नाही येत आहे. आणि एकूण गाव म्हणजे काय, गावंढळ म्हणजे काहीतरी मागासलेलं, असं खरंच आहे का, असे ते प्रश्न होते. इट वॉज नाईस. एक प्रश्न मी कधी इंटरव्ह्यूमध्ये विचारतो की ज्या लोकांनी थिएटर केलं आहे आणि आता फिल्म करतायत, कुठली मीडियम जास्त प्रभावी वाटते आणि कुठली मीडियम जास्त आवडते तुम्हाला? प्रभावी वाटते तर मला असं वाटतं की प्रभावी हा मुद्दा असतो, त्यामुळे त्याला माध्यमाचं बंधनच नसतं. संगीत असू दे, थिएटर असू दे, तुमचा मुद्दा छान असेल तर ते प्रभावी असतं, त्यामुळे दॅट कम्पॅरिझन इज फॉल्स. पण मला अभिनय म्हणून असं वाटतं की मला सिनेमा करायला जास्त मजा येते. आय नो दिस व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल आन्सर, पण मला अशासाठी वाटतं की फिल्म, लुक वेन द कॅमेरा इज ऑन, मी खूप जशी खरी माणसं असतात तसं मला वागावं, बोलावं, एक्सप्रेस करावं लागतं. थिएटरमध्ये थोडंसं लार्जर दॅन लाईफ असतं. तुमचा आवाज म्हणजे मी जर का कानात जरी बोलत असेल तरी मी असं बोलीन की ते शेवटच्या खुर्चीत ऐकू गेलं पाहिजे वगैरे. पण कॅमेऱ्याला तशी बंधनं नसतात. कॅमेरा तुम्ही नुसतं डोळे असे केले की तो शॉट होऊ शकतो, आणि माझ्या डोळ्यातनं तुम्हाला कळू शकतं की माझ्या मनात काय चाललंय, जे थिएटरमध्ये नाही होऊ शकत. पण थिएटरचा फायदा नक्की होत असेल अर्थातच. नो, थिएटर हॅज, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग, की थिएटर इज इट्स ओन मीडियम. कारण की त्याच्यातनं तुम्हाला तुमचं शरीर किती मोठं होऊ शकतं, म्हणजे तुम्ही शरीराने काय काय करू शकता, तुम्ही स्पेस कशी बदलू शकता, हे सगळं खूप शिकण्यासारखं आहे. पुढे येतो मी, कारण आफ्टर फिल्म्स तुम्ही नेटफ्लिक्सवरती पण आता तुमचं एक सिरीज लॉन्च होतोय. कधी होतं हा लॉन्च? झाली लॉन्च 14 जून. ओके, ओ वाव, 14 जून फ्रायडे. ओ, ह्या मागच्या फ्रायडेला नक्की प्लीज बघा. आणि खूप लैला ही नेटफ्लिक्सवरती सिरीज, कसा एक्सपिरियन्स होता? कारण एक हे नवीन मीडियम आहे आणि आता खूप यूथ किंवा भारतातले खूप लोक ह्याला हे करतात, ॲक्सेप्ट करतात आणि जात आहेत नेटफ्लिक्सकडे. कसं वाटतं? एकतर लैला हा खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे, कारण लैला हे एक 2045 फ्युचरिस्टिक दिल्ली असा त्याचा अंडरलाईन. आणि दीपा मेहतांनी डिरेक्ट केली आहेत माझे 2 एपिसोड्स. वेगळ्या वेगळ्या डिरेक्टर्सचे 6 एपिसोड्स आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर पुन्हा काम करायला मिळणं माझ्यासाठी ॲक्च्युली, आणि याची एक अशी गोष्ट आहे बरं का, की मला मनापासून लैलामध्ये काम करायचं होतं, कारण मी ते पुस्तक वाचलं होतं. सो मला कळलं होतं की ऑडिशन्स सुरू झाले आहेत. सो मी ऑडिशन दिली होती एका वेगळ्या कॅरेक्टरसाठी, जे खरं म्हणजे कॅरेक्टर मला फारसं करायचं नव्हतं आणि मला एक दुसरं कॅरेक्टर करायचं होतं.
सो मला त्यांनी असं सांगितलं की या कॅरेक्टरसाठी तुझं सिलेक्शन नाही झालं. आणि मी म्हणलं ठीक आहे. मला वाईट वाटलं, ऑब्व्हियसली खूप वाईट वाटलं. आणि नंतर 10 दिवसांनी मला ईमेल आली की इज इट ओके इफ यू प्ले पूजा, दॅट कॅरेक्टर दॅट आय एंडेड अप प्लेइंग. अँड आय सेड येस, दिस इज द कॅरेक्टर आय वॉन्ट टू प्ले. त्यामुळे असं तर दॅट वॉज रिअली नाईस फॉर मी. त्यामुळे आणि अनुभव दीपा मेहतांबरोबर काम करण्याचा अनुभव इतका वेगळा आणि चांगला आणि लर्निंग असतो. कारण की आमचे वर्कशॉप्स असतात. आणि दीपाताईंनी मला सेटवर आल्याला एक गोष्ट सांगितली की तू आत्तापर्यंत जे जे काय केलं आहेस ते सगळं बाहेर ठेवून मला काहीतरी नवीन टेबलवर घेऊन ये. आणि आय थिंक वेन अ डिरेक्टर टेल्स यू दॅट यू हॅव टू डू समथिंग, यु नो. म्हणजे तुम्ही नुसतं म्हणजे साधी आता मला माहीत नाही आहे टी व्हीचं उदाहरण आहे का, पण आता आय हॅड अ सीन वेर आय टू वॉमिट. तर त्याच्यासाठी आमचे बरेच टेक्स झाले. कारण दीपाताई म्हणाल्या की तू खरं कसं करशील. आणि मला असं वाटलं की पण कॅमेरासमोर यु नो असं म्हणजे सो मी वेगळे आवाज काढले, माझे नाक नॉस्ट्रिल्स फुगवून प्रयत्न केला, असं वेगळं 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 काय काय करत शेवटी दीपाताई वॉज लाईक गिव्ह मी समथिंग एंटायरली न्यू. सो इन अ सिम्पल थिंग लाईक दॅट, यू नो वॉट आय मीन, शी एक्सपेक्ट्स यू टू कम अप विथ समथिंग व्हेरी न्यू. मला वाटतं हेच एका चांगल्या डायरेक्टरची एक ओळख असते की तू काहीतरी नवीन ॲक्टरकडून काढायचा प्रयत्न सदैव चालू असतो. नवीन आणि खरं, नुसतंच नवीन. बरोबर. तुम्हाला काय वाटतं की आता सध्या मी सचिन पिळगावकर सरांबरोबर गेल्या वर्षी मी इंटरव्ह्यू केला होता, तेव्हा त्यांनी एक सांगितलं होतं की त्या जनरेशनचा पहिला माणूस सचिन पिळगावकर ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरती काम सुरू केलं. आणि हे नेक्स्ट चेंज आहे नॉट ओन्ली इन इंडिया, एंटायर वर्ल्ड. पॅन वर्ल्डमध्ये जर बघितलं तर नेटफ्लिक्स किंवा बाकीच्या जे आहेत ते न्यू चेंज आहे. हा प्लॅटफॉर्मवरती काम करताना काही चेंजेस जाणवतात का तुम्हाला? म्हणजे एक फ्रीडम असते कारण तिकडे सेन्सर्स वगैरे एवढं हे नसतं, पण कसं वाटतं? खरं म्हणजे मी पण या प्लॅटफॉर्मसाठी नवीन आहे. कारण मी दीपाताईंचं जे टेक्निक आहे ते सुद्धा सिनेमासारखं आहे. आणि बरोबर आहे की हे एक नवीन माध्यम आहे, पण मला असं वाटतं की सिनेमा जर का असेल तर तो सिनेमासारखाच शूट होतो. त्यामुळे नेटफ्लिक्स ओरिजिनल फिल्म जरी असेल तरी ती फिल्म म्हणूनच शूट होते. त्याचा प्लॅटफॉर्म तुम्ही फक्त इंटरनेट करता. ज्याच्यामुळे एक मला असं वाटतं की थिएटर्समध्ये लोकांनी जाणं कमी करू नये असं मला मनापासून वाटतं. कारण 70 mm सिल्वर स्क्रीनवरती डार्क रूममध्ये सगळ्यांबरोबर बसून सिनेमा अनुभवण्यात जी मजा असते ती तुमच्या लॅपटॉपवरती सँडविच खाता खाता नसते असं मला वाटतं. पण त्यामुळे नेटफ्लिक्स वगैरे जे आहे ते आय थिंक इट्स फॉर अ डिफरंट काइंड ऑफ एंटरटेनमेंट. म्हणजे तुम्ही घाईत असाल, तुम्ही एखादा एपिसोड पाहिला किंवा तुम्ही सगळे 6 एपिसोड्स बिंज वॉच एखाद्या रविवारी बघितले, त्यामुळे इट्स अ डिफरंट काइंड ऑफ थिंग. मला नाही वाटत की ते दॅट इज रिप्लेसिंग समथिंग. कारण इट कॅनॉट रिप्लेस सिनेमा. सिनेमा इज समथिंग एंटायरली डिफरंट. तुम्ही मल्टी लँग्वेज पण फिल्म्स केल्या, म्हणजे दुसऱ्या लँग्वेजमध्ये पण फिल्म केलेलं आहे. मल्याळम फिल्म मला वाटतं केलं आहे. कसा होता एक्सपिरियन्स आणि कसं काय मल्याळम इंडस्ट्रीमध्ये? ॲक्च्युली माझ्याकडे ती मल्याळम फिल्म जेव्हा आली ना तेव्हा मला सगळ्यात चॅलेंजिंग असं वाटलं की मला भाषा नवीन शिकायला मिळेल आणि ती सुद्धा मल्याळम. मला हे खूप चांगलं वाटतं की फिल्मपेक्षा काहीतरी नवीन शिकायला मिळणं हे प्रत्येक ॲक्टरमध्ये असतो. म्हणजे चांगल्या खरंच असतं. थँक्स. काय झालं पुढे? सो त्यामुळे मला ती नवीन भाषा शिकायची. मला ती स्क्रिप्ट मनापासून आवडली होती तेव्हा. आणि सो आय सेड येस. आणि हे सगळे ॲक्च्युली म्हणजे साधारण आपण ज्याला इंडिपेंडेंट फिल्म होती अशा प्रकारचीच फिल्म होती. सो इट वॉजंट एस्टॅब्लिश्ड मल्याळम सिनेमा. सो इट वॉज लाईक अ व्हेरी आर्ट हाऊस स्मॉल फिल्म. सिम्बामध्ये पण तुम्ही काम केलं आहे आणि मला वाटतं एक बिग बजेट फिल्म किंवा पूर्ण भारतभर ही फिल्म पोचली आणि खूप लाईक केली. कसं काय होता प्रोजेक्ट आणि कशी काय एंट्री झाली प्रोजेक्टमध्ये? एंट्री कशी झाली बरं, मला फोन आला रोहित शेट्टीच्या ऑफिसमधनं की असा असा रोल आहे तू करशील का. आणि मला खूप मजा आली कारण की रोहित शेट्टी फिल्म्स इज अ डिफरंट जॉनर ऑल टुगेदर आणि मला ॲब्सोल्युटली त्यांच्याबरोबर काम करायचं. काय फिल्म वगैरे बघितलं होतं, कशामुळे त्यांनी काय सांगितलं, म्हणजे कुठून? आय थिंक त्याचे जे कास्टिंग टीम होती ना ते बरेच मराठी लोक होते. त्यामुळे त्यांनी कॉफी आणि बरंच काही बघितलं होतं असं मला नंतर कळलं. आणि कॉफी इनफॅक्ट रोहित सरांनी बघितला असं मला त्यांनी नंतर सांगितलं. सो ही लाईक्ड मी इन दॅट अँड ही सेड विल यू प्ले दिस रोल. आणि
सो मला ॲक्च्युली स्क्रिप्ट जेव्हा वाचली तेव्हा पण मला सगळ्यात एक्साइटिंग असं वाटलं की ह्याच्यामध्ये जो एक स्टंट सीन असणार आहे जो मी करणार आहे आणि जो रोहित सर डिरेक्ट करणार आहेत. आणि सो इफ यू वॉन्ट टू डू अ रोहित शेट्टी फिल्म यू बेटर बी स्टंटिंग राईट. सो मी इनफॅक्ट गोव्यात 3-4 दिवस आमचं शूट झालं होतं ज्याच्यात मी ती बाईक चालवत होते आणि माझ्या मागे गुंड लागले आहेत आणि इतकी मजा आली होती मला कारण मी त्या छोट्या स्कूटीवर होते आणि आमचे ते स्टंट मास्टर होते आणि रोहित सर स्वतः गाडी चालवत होते. सो ते ॲक्च्युली जे गुंड आहेत ते ॲक्च्युली रोहित सर स्वतः स्टंट करत होते ते. सो मला असं सांगायचं की तुला जितकं फास्ट जाता येईल तितकं तू फास्ट जा पण सेफ्टी फर्स्ट वगैरे. सो मी असे फास्ट जायचे आणि असं ते मला कट देऊन इकडे तिकडे जायचं. सो दॅट एंटायर शूट एक्सपिरियन्स वॉज जस्ट अ लॉट ऑफ फन. बरं हे तुम्ही बाईकवरती पण गोव्यात असं कधी बाईक घेऊन फिरायला गेले? हो, मी जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर आले होते कॉलेजच्या वेळेस तेव्हा अजूनही मी कधीतरी येऊन बाईक रेंट करते इथे कारण इट्स सो फन. आय लव्ह इट. लोक ओळखतात वगैरे? मी हेल्मेट घालते आणि एक गोष्ट खरंच बोलताना मला म्हणजे आधी एक सुचलं होतं की तुम्ही तुमच्या आजोबांनी जेव्हा स्कूल बांधलं होतं किंवा तुमच्या फॅमिलीमधून एक म्हणतात की आम्ही प्रत्येकाने नेचरसाठी किंवा या समाजासाठी काहीतरी देणं असतं आणि तो एक इमोशनल क्वेश्चन समजा मनात आहे तर तुम्ही चांगला ॲक्टर होऊ शकतात कारण ॲक्टर व्हायला काहीतरी इमोशन्स जे आहेत 100%. त्या बाबतीत तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं असं म्हणजे? नाही, आय ॲग्री विथ यू कारण म्हणजे कलाकार म्हणून जर का तुम्ही दुसऱ्या माणसाबद्दल मनापासून सुख किंवा दुःख तुम्हाला जर का वाटू शकत असेल ज्याला आपण एम्पॅथी म्हणतो. म्हणजे आज मी सकाळी कोणाशी तरी बोलत होते आणि आमचा विषय चालला होता की चिकन खावं का नाही आणि चांगलं का नाही वगैरे आणि ते म्हणाले की मी माझ्या नोकराला सांगतो की त्यांनी चिकन माझ्यासाठी त्याच्या गावातून घेऊन यायचं आणि मी मग ते खातो. आणि मला असं वाटलं की हा माणूस इतक्या सहजपणे कसं म्हणू शकतो की मी माझ्या नोकराला चिकन आणायला सांगतो. त्यामुळे मला असं तेव्हा जाणवलं की एखादा कलाकार एखाद्या माणसाला नोकर एखाद्या माणसाला असं म्हणूच शकत नाही. तो माणूस असतो आणि असलाच पाहिजे. मला हे चुकीचंच वाटतं की तुम्ही एखाद्या माणसाला त्याचा क्लास त्याचा पैसे त्याचं स्टेटस म्हणून जर का तुम्ही त्याच्याशी वागत बोलत असाल इट्स व्हेरी डिस्टर्बिंग फॉर मी. आय फील लाईक वी आर ऑल ह्युमन बिंग्स ना. तुम्ही गोव्यात खूपदा आलात नॉट ओन्ली फॉर द फिल्म फेस्टिवल किंवा शूटिंगसाठी नाही पण रेग्युलरली तुमच्या वडिलांबरोबर पण आलेत. कसा होता एक्सपिरियन्स कला अकॅडमीमध्ये खास येताना? आमचं स्कूल होतं कला अकॅडमीमध्ये तर मला बाबांबरोबर मी सतार वाजवली आहे. बाबांबरोबर मी एकदा तंबोऱ्याची साथ केली आहे बाबांच्या कॉन्सर्टला. त्यामुळे आणि मी बाबा माझे किशोरीताईंकडे शिकायचे त्यामुळे किशोरीताईंचे सुद्धा अनेक कार्यक्रम इथे झालेत साऊंड कल्चर वगैरे. त्याच्याकरता मी पण स्टुडंट म्हणून पण आली आहे इथे म्हणजे नुसतं वर्कशॉप्स अटेंड करायला ऐकायला बघायला. आणि तेच मी म्हणते जसं की गोव्यात इतक्या चांगल्या गोष्टी घडत असतात आणि कला अकॅडमीसारखी स्पेस इज सो नाईस. आय होप इट स्टेज लाईक दॅट. येस आणि आम्ही तसंच ठेवायला देणार. आमच्याबरोबर नेहा मॅडम आहे आणि खूप गोष्टी केल्यात कारण काही लोकांबरोबर बोलताना एक आपलं फिलिंग येतं आणि गोव्यामध्ये नक्की आमचं पाहुणचार खूप चांगलंच होणार आहे तुमच्यासाठी. 100% झाला आहे. थँक्यू व्हेरी मच. एवढ्या गोष्टी केल्यात आणि खूप खूप काही तुमच्याबद्दल आम्हाला पण जाणवलं आम्हाला पण कळायला चान्स मिळाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.